मित्रांनो, मी चाललोय पेठेत. रविवार पेठेत गणपतीचं डेकोरेशन आणायला. तुम्हाला काय वाटलं? पहिल्यांदाच मेट्रोत बसतोय. तिकीट काढलं खटकन, ट्रेन आली झटकन. अयो, इथं तर जत्रा भरली. मेट्रो मध्ये तर मी खूप बॅकवर्ड असल्याची फिलिंग येते मला. घड्याळीत वाजले 5 आणि मी पोहोचलो मंडईला. मी थोडं फेमस काय झालो, लोक फोटोज काढायला लागले. अरे, एवढ्या गर्दीत काम करतोय म्हणजे हा नक्कीच TCS वाला आहे. भाऊचं वर्क फ्रॉम मंडप चालू आहे. मला वाटलं यांचं गणपतीचा देखावा झाला असं अजून, पण थोडं काम बाकी आहे. ओके. नंतर आपण तर या दुकानात गेलो, पण याला काय म्हणतात ते मला माहित नाही, पण मी घेऊन आलो की मग मी लाइटिंग घ्यायला गेलो. लाइटिंग अशी होती की पाण्यातूनच जाळ निघत होता. पानावाली लाइटिंग तर एकच नंबर होती बा. आणि एवढी जी लाईट आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. क्यों नाही? गणपतीच्या बॅकग्राऊंडला एकदम फॅन्सी पडदा घेतला बघा. आधीच आपल्याला शॉपिंगची हाऊस आणि त्यात पडला जोरदार पाऊस. ज्या पोरी स्कार्फ बांधतात त्या पुण्याच्या आहे आणि ज्या नाही बांधतात ते बाहेरचे, असं सिंपल गणित आहे. भूक लागली तुम्ही वडापाव आणि डोसा डोसला. बाप्पाचं आत्ताच दर्शन घेतो म्हणजे पुढे गर्दी होणार आहे. शनिवार वाड्यासमोर एकच नंबर गणपतीची मूर्ती आहे. त्या बघितल्या, मनपाला बस पकडली आणि आलो इंजवडीला.